तुमच्याकडनं बोलून घेते. शून्यातून तयार करणारी कंपनी. आता माझ्या मनात कोणती गाडी हे तुम्हाला कळेल नक्की नंतर. जी गाडी ती घ्या. असं प्राऊड फील होतंय तू या वयात गाडी घेतलीस. मी पण डायरेक्ट देऊ आई यार. हॅलो गाईज, सृष्टी हियर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हा ब्लॉग थोडासा इंटरेस्टिंग असणार आहे बिकॉज मी काहीतरी खूप स्पेशल घरी काहीतरी घेऊन येणार आहे. आणि मी बोलताना पण थोडी इमोशनल होते आहे. बट माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मी एवढे वर्ष त्या गोष्टी म्हणजे माझ्या माइंडमध्ये होत्या आणि त्या आता रियालिटीमध्ये दिसणार आहेत माझ्यासमोर. आणि खूप गोष्टी अशा आहेत आणि जे काय आता होणार ते सगळं तुमच्यामुळे होते काय. जसं तुम्ही एवढं प्रेम करताय माझ्यावरती आणि सगळ्या गोष्टी तुम्ही मला एवढं सपोर्ट केला आतापर्यंत. आणि आय होप की हाच सपोर्ट नेहमी कंटिन्यू तुमचा राहील. आणि आय कांट वेट टू शेअर एव्हरीथिंग विथ यू गाईज. मला थोडासा पेशन्स हवा आहे कारण का सगळ्या गोष्टीची मला रेडी व्हायचं. आता रेडी होऊन मी तिकडे जाईल. मग त्या सगळ्या गोष्टी सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग गाईज. आय जस्ट डोंट नो, मी खूप इमोशनल थोडीशी होती आहे कारण खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी ही गोष्ट. आणि येस, तर मी खूप इमोशनल होईल जर मी आता अजून कंटिन्यू केलं कोणती गोष्ट. तर तुम्ही कंटिन्यू करा आणि प्रत्येक माझ्या सुखदुःखामध्ये सोबत राहा आणि असंच मला सपोर्ट करा. कंटिन्यू बघा पुढे सगळं. चला रेडी होणार होते बट मला असं अचानक रिअलाइज झाले की मी आज काय घालणार आहे तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण का मी जे आज जो ड्रेस घालणार आहे त्याच्यामागे खूप छान अशी स्टोरी आहे. माझा फर्स्ट प्लॅन असं होता की साडी घालायची बट मी साडी कॅन्सल करून ड्रेसवरती आले बिकॉज जो मी ड्रेस घालणार आहे तो माझ्या मम्माच्या लग्नातला ड्रेस आहे. सॉरी, साडी आहे बट त्याचा मी ड्रेस शिवला आहे. तर त्याच्यामागे आणि खूप छान आपण करतोय काहीतरी गोष्ट घरात आणतोय. तर मग त्या एक चांगल्या ह्याच्यामध्ये एक मेमोरेबल गोष्ट मला करायची होती. तर ती गोष्ट अशी आहे की मम्मीच्या लग्नातली मी साडीचा एक ड्रेस शिवला आहे. तर ती मी आता वेअर करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की तो ड्रेस स्टिच केलेला हा असा ड्रेस आहे. थोडासा बोलते की ओल्ड फॅशन टाईप ड्रेस आहे बट माझ्यासाठी हा खूप छान आणि खूप एक इमोशन आहे या ड्रेसमध्ये. तुम्हाला मी दाखवते पूर्ण याचा लुक. मला ही स्लीव्स खूप आवडली, किती छान प्रिटी आहेत बघा. तर मी हा दाखवेल तुम्हाला जेव्हा मी वेअर करेल तुम्हाला मी पूर्ण लुक दाखवेल कसा दिसते काय दिसतोय. आणि पुढे कंटिन्यू करा. माय बेबी, माय शोना. गाइस, आम्ही फायनल निघालोय आणि हा जो लुक आहे कसे दिसते मी कमेंट करून सांगा. आणि आपल्याकडे अजून एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत ते म्हणजे अँडी. तर खास स्पेशली सर आलेले आहेत आपले खूप दिवसानंतर, भाऊ खाऊन खूप सारा. आणि आता बघूयात, ह्यांना सांगितलं नाही बट काय स्पेशल ब्लॉग मध्ये. तर मोठी गोष्ट येणार आहे, मजा येणार आहे बघायला, खूप मजा येणार आहे. तर लिटरली मी आता माझी पूर्ण सुचत नाही मला, मी फुल अनसेटल फील होत आहे कारण का खूप नर्वस पण आहे, हॅप्पी आहे म्हणून. तर बघूयात आता काय होतं ते, कंटिन्यू कर. सो गाईज, फायनली आपण आलेलो आहे जिथे आपल्याला यायचं होतं तिथे. आणि मी तर खूप एक्साइटेड आहे. तर आपण कुठे आलो आहे तुम्हाला लगेच दाखवतो. येस गाईज, आपण गाडी घेतोय आणि हे तुमच्याशिवाय अशक्य होतं सगळं. आणि खूप खूप छान वाटतंय. कोणती गाडी घेते काय ते सगळं तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळेल. तुम्हाला मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून येते, म्हणजे मला दाखवते कोण कोण आले काय काय सगळ्या गोष्टी. आणि कॅमेरा मी येऊ बोलते. कैसे तो लगता है भाई. इथे जेवढं पब्लिक दिसतं ना हे सगळं आपलंच पब्लिक आहे आपल्या शोरूम मध्ये. हे आमचे रोहित दादा होते बट ते खूप बिझी आहेत. त्यांनी मेमरी कार्डच आणलं नव्हतं. सगळ्यात मेन विषय कॅमेरा घेऊन आता मेमरी कार्डच नाही आहे. ठीक आहे, पहिला हे सगळेजण आणलेले आहेत आपलेच आहेत सगळे. काय कर तुझ्या
तर येस, आता आपण डिरेक्टली तुम्हाला दाखवते गाडी कोणती घेतली, काय घेतली. काय वाटतंय तुला? मला तर खूप भारी वाटतंय. मोठ्यानी बोल. मला तर खूप भारी वाटतंय कारण की सृष्टीनं गाडी घेते. ती पण आता फर्स्ट टाइम आहे तिचं पण. ती पण डायरेक्ट न्यू. ती पण किया. आई यार भारी वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन एकदा परत. थँक्यू सो मच. कसं वाटतंय तुम्हाला गाडी घेते मी तर? खूप छान वाटतं. कसं वाटतंय आर्यन? खूप छान. भाई कसं वाटतंय? खूप छान. एकच सगळं सेम केले, वेगळं काहीतरी बोल की. भारी 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 वाटतं. असं प्राऊड फील होतंय तू या वयात गाडी घेतलीस. अरे वा वा वा, बघ आर्यन जरा शिक आणि बोल. प्राऊड फील होतंय या वेळेस गाडी घेतली आणि अजून एक गाडी घेतली. वा वा. मनातली जी गाडी ती घ्या. हा, त्यापेक्षा मोठी गाडी घे. नेक्स्ट टाइम. आता माझ्या मनात कोणती गाडी आहे हे तुम्हाला कळेल नक्की नंतर. काका कसं वाटतंय मी गाडी घेते? मामा कसं वाटतंय गाडी घेते मी? एक नंबर. एक नंबर ना. बबुल दादा कसं वाटतंय मी गाडी घेते? खूप सुंदर. सुंदर. गर्ल्स तुम्हाला कसं वाटते मी गाडी घेते? आई तुला कसं वाटते? छान वाटतं. काय वाटते छान? तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. तुझ्या सृष्टीची प्रगती होते हेच खूप छान. अजून काय ब्लेसिंग देणार तुम्ही? सृष्टीच्या संपूर्ण करिअरसाठी सुंदर आशीर्वाद आणि असंच उत्तरोत्तर प्रगती होतो. बघा आता कसं बोलायचं हे असं मला पटकन येत नाही करता. काका कसं वाटतंय गाडी घेतली मी? कसं वाटतंय? वा वा, सगळे बहीण भावांनी सगळ्यांनी थंब दिलेलं आहे. सुजू कसं वाटतंय तुला? सुजू कसं वाटतंय तुला गाडी घेते? खूप छान वाटतंय मला. आई 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 लाजते का चला. रोहित भाई कसं वाटतंय गाडी ती आपली विषय आहे का? शूट करतोय मी. विषय गंभीर आहे. काका कसं वाटतंय तुम्हाला गाडी घेतली मी? अभिनंदन आणि अभिमान. वा वा वा. आता ही आपली गाडी आहे. हे सगळे तुम्हाला दिसेल कसं आहे काय ते. आणि सगळे माझी फॅमिली, माझे खूप फ्रेंड्स अजून यायचे आहेत बट ऑन द वे. पण मी तोपर्यंत म्हटलं सगळ्यांचे रिव्ह्यूज घेऊन तुम्हाला दाखवता येईल कसं आहे काय ते. तर तुझे खुश आहे का नाही तू? एकदम खूप खुश. काय वाटते तुला? पहिली गाडी घेऊन जायचं बाहेर. आता काय सध्या तरी पूजा करून गाडी बाहेर शोरूमच्या काढायची. ते चाललंय आता त्यांची सगळी प्रोसेस वगैरे. प्रोसेस चालली. त्यांना गाडी पहिले देवाला घ्यायची. अरे इकडे आला इकडे तुला कसं वाटतं? खूप भारी वाटते. प्राऊड फील होते. आणि स्क्रिप्टेड आहे मगाची सगळी स्क्रिप्ट बोलून बसलाय. नाही बोललो ना मला हा, मनातली गाडी ती घ्या आधी मग बोलतो. मग मनातली जी गाडी आहे ती लवकरच येईल. सून सून लवकरच 2026. सुन नाही येणार लवकर. सुन नंतर माझ्या आधी तू लग्न करणार आहे का? नाही तेच म्हटलं तुझ्या लग्नानंतर. कसं वाटतंय तुम्हाला मी गाडी घेते? खूप छान वाटतंय मॅडम. तुमची फर्स्ट कार आहे सो खूप चांगलं वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. सो येस गाईज, आपण आता डिरेक्टली गाडी ओपनिंग गाडीची डायरेक्ट. कसं वाटतंय मी गाडी घेते? कसं वाटतंय? बोला बोला काहीतरी. खूप खुश आहे. लोकांना वाटेल मी उगीच तुमच्याकडनं बोलून घेते. शून्यातून तयार करणारी कंपनी. फायनली नको बाबा. प्रसिद्ध उद्योजक गौरव शेट्टी.
दोरगे दोरगे पाटील यांचं असं म्हणणं आहे, शून्यातनं विश्व तयार केलं ह्या पोरींनी. सो वी प्राऊड ऑफ यू. गाईज आपली गाडी आलेली आहे आणि अँटी कसं खातो सारस. तर असं झाला सगळा ओपनिंग सेरेमनी अशी झाली गाडीची आणि खूप छान वाटतंय. गाडी आली आहे आणि आता मस्त मस्त फिरू शकतो गाडी. व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला गाडीतले आता. तर येस सनरूफ मधून नाही बाहेर निघणार बाहेर निघून व्हिडिओ. तर खूप छान वाटलं गाईस आणि आता सगळे बघतात माझ्याकडे. तर येस कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि खूप शेअर करा, खूप प्रेम द्या ब्लॉगला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.